भगवान श्री कृष्ण आपल्या डोक्यावर मोरपंख का धारण करतात याची एक सुंदर कथा आहे। एकदा वनवासाच्या काळात माता सीतेला प्रचंड तहान लागली होती। भगवान रामांनी सर्वत्र पाहिले पण त्यांना पाणी दिसले नाही। त्यानंतर भगवान रामांनी निसर्गाकडे प्रार्थना केली, हे देवतांनो, जिथे पाणी आहे तिथे जाण्याचा मार्ग दाखवा। त्याच क्षणी एक मोर उडत उडत तिथे आला आणि भगवान रामांना सांगितले की पाणी जवळच आहे, पण तुम्ही योग्य मार्गावर नाही आहात। मी उडून पुढे जाऊन माझा एक एक पंख वाटेत फेकत जाईन, तुमच्यासाठी ते पंख मार्गदर्शक ठरतील। मोराचे पंख विशिष्ट ऋतूमध्येच गळतात आणि जर मोर आपल्या इच्छेने पंख काढतो तर त्याचा मृत्यू होऊ शकतो। भगवान राम ज्या ठिकाणी पाणी होते तिथे पोहोचले आणि मोराचा त्या जागी मृत्यू झाला। भगवान रामांनी त्याला वचन दिले की तुम्ही माझ्या मार्गदर्शनासाठी तुमचे प्राण अर्पण केलेत, त्यामुळे माझ्या पुढील अवतारात तुमचे पंख मी डोक्यावर धारण करणार। याच कारणामुळे भगवान श्री कृष्ण आपल्या डोक्यावर मोरपंख धारण करतात